फूलों का तारों का सबका कहना है। चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी, तुम ना हो तो हर दिन आधा हर एक शाम अधूरी। कभी मुझसे है बड़ी माँ जैसी तू, कभी दोस्त मेरी। तेरा हर बात तेरी वो किस्से मुस्कुराने के, बस प्यार तेरा सच्चा, सब रिश्ते हैं दिखावे के। बिना मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मेरा भाई तू मेरी जान है, मेरा भाई तू मेरी शान है। मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई। ओ बहना मेरी बहना, तुझसा ना कोई अपना, संग मेरे यूं ही रहना तू। ओ बहना मेरी बहना, संग मेरे ज्यादा हंसना, कभी थोड़ा रूठ लेना तू। तूने ही तराशा, तूने ही है सराहा, फर्श से उठाकर मुझको सीने से लगाया। पहिली गोष्ट म्हणजे की मी दरवर्षी आरेफाण्यामध्ये रक्षाबंधन करत येते 6 वर्ष झाली, कारण त्यांनाही करणे गरजेचं आहे, कारण असते लोक आहेत म्हणून आपण आहोत, आपल्या देशाची रक्षा करतात. पण आज आम्ही थोडंसं वेगळं जीवनज्योत आश्रममध्ये इथे आलेलो आहोत. का माहिती का की आपल्या बहीण भावांना आपण राखी बांधतोच, पण हे जे आश्रममध्ये जे आहेत त्यांना पण बांधतात आणि त्यांचा पण विचार करतात. आजकाल तर सगळेजण करतात, नाही असं नाही, बरेच जण आपापल्या पद्धतीने सगळं करतात. पण आज आम्हाला असं वाटलं की आमच्या परंपराच्या टीमच्या नुसार आम्ही सगळ्यांनी हा इथे रक्षाबंधन केला. त्यांनाही खूप बरं वाटलं. काही अपंग आहेत, काही रस्त्यावरची लोक आहेत आणि त्यांना इथे बांधून राखी बांधून इतकं छान वाटलं त्यांना. आणि प्लस म्हणजे त्यांचे जे मोठे अधिकारी आहेत ते करतात, त्यांना सांभाळतात. आज आमच्यातर्फे त्यांना म्हणजे राखी बांधून त्याच्या मनाला समाधान वाटतं. बाकी इतर गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी सगळे करतच असतात. तर आमचा हा एक वेगळा अनुभव होता आणि छान वाटतं. गायकवाड, आम्ही आज या आश्रममध्ये आलो. पहिली तर आम्ही खूप राखी बांधतो, भावांना बांधतो, सर्वांना बांधतो, कोणालाही बांधतो, पण जेवढा आनंद तिथे नाही भेटत तिथे आज खूप आनंद झाला. फर्स्ट टाइम आम्ही आलो, आमची टीम आली सर्व, त्यांना बघून म्हणजे असं की राखी बांधताना अक्षरशः रडायला आलो. ते भावासोबत नाही होत, भावाला तर आपण नेहमी भेटतो, पण ह्यांच्याच इथे खूप चांगलं वाटलं. जेवण करत आहेत, आमच्या टीमने जेवण दिलं, जेवण घेताना तेवढे खुश होते. आम्ही जेवण देत होतो. म्हणजे आता जे राखी बांधली आम्ही लास्ट टाइम आर्यफ मध्ये केलं होतं, तिथे केलेला अनुभव आणि हा अनुभव, हा जो अनुभव आहे तो वेगळाच आहे, खूपच वेगळा. मी ज्योती बागले, आमच्या ह्या मॅडम आहेत चंचला बनकर म्हणून, आम्हाला सगळे एकत्र आणणारे आहेत. आज रक्षाबंधनचा कार्यक्रम असल्यामुळे आज जीवनज्योती आश्रमामध्ये आम्ही आल्यानंतर सगळ्यांना राखीचा एक कार्यक्रम केला. खूप छान वाटला, खूप सुंदर कार्यक्रम होता. नेहमी आम्ही आरोग्यामध्ये जातो, ह्यावेळेस इथे आलो. आज अनाथांना राखी बांधणं हे आमचं सौभाग्य आहे की आम्हाला त्यांना राखी बांधायला भेटलं, म्हणून खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. आणि त्यांना जेवण पण दिलं. आज संस्थेतर्फे, परंपरा संस्थेतर्फे जेवण पण दिलं आम्ही. असं ते खूप इथले लोक खूप छान आहेत, सुंदर म्हणजे स्वच्छता ठेवली वगैरे परंपरा संस्थेकडून आणि आश्रमाकडून. आणि राखीच्या खूप खूप शुभेच्छा. So good afternoon to everybody. I am Ravi Satrias Kirketa from Jivanjyoti Ashram. I take this opportunity to thank Parampara Seva Sanstha. So they have come today to
tie the Rakhi. So our inmates are very happy to welcome them, and also today's lunch they have given so beautiful lunch. So from the Jivan Jyoti, I take this opportunity to give thanks to each one of you. So thank you.